आपण आता गुढीपाडवा हा फक्त मराठी लोकांचा सण म्हटलं जातं. करेक्ट. आता सिमिलर साजरा करतात. उगादी म्हणून जर तुम्ही आंध्र प्रदेश आणि कर्नाटक गेलात तर उगादी म्हणतात आणि असंच साजरा करतात. बरोबर. बॉर्डरवाले तर ते गुढी वगैरे सगळंच करतात. ह्याची वर्णनं गुढीपाडवा म्हणून नाही पण रामायणामध्ये आहेत. आणि रामायणाच्या आधीचाही येतो. पण रामायणामध्ये नक्की तो 14,000 वर्ष जुनी परंपरा हे आपण अगदी सिद्ध करू शकतो. आणि तो केव्हा साजरा करत होते हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. वसंत ऋतूतच साजरा करत होते. आणि कितीतरी म्हणजे सगळ्या उपमा देताना कॅज्युअली वापरलेलं आहे ते. युद्ध होताना, मातीत मलिन होताना, वाली आणि सुग्रीवाचं युद्ध होताना वाली कसा पडला रामानं बाण मारल्यावर, तर तो जो इंद्रध्वजाचा जो ध्वज असतो तो जसा अश्विन पौर्णिमेला खाली पडतो तसा तो खाली पडला, अशी वर्णन आहे. फास्ट फॉरवर्ड आपण महाभारतामध्ये करूया. महाभारतामध्ये अगदी वर्णन आहे की संवत्सर संपलेलं आहे, म्हणजे वर्ष संपलेलं आहे, ते वसंत ऋतूमध्येच संपतं. म्हणजे जे सोलार इयर आहे ते वसंत ऋतूतच संपतं. त्याच्यानंतर आता संवत्सर संपलं म्हणजे नवीन सुरू झालं, बरोबर. तर ते असं लिहिलेलं आहे लिटरली वर्णन की जाऊन कळकाची काठी घेऊन या, त्याच्यावर त्याला हे बांधा, त्याचं सगळं हे म्हणजे काय म्हणूया सुशोभित करा आणि जुनं वर्ष संपलं आणि नवीन वर्ष सुरू झालं याचं सेलिब्रेट करा. त्याचं जर तुम्ही वर्णन वाचलं माझ्या ब्लॉग्सवर सुद्धा आहे तर तुम्हाला गुढीपाडव्याची तयारी कशी करायची हे कळेल.